शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई, बनावट देशी दारू टँगो पंच तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी मानवी जीवितास अपायकारक ठरणाऱ्या बनावट देशी दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत अवैध कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत तब्बल 3,10,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 19 मे 2026 रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की शिरपूर तालुक्यातील एका ठिकाणी टँगो पंच नावाची बनावट देशी दारू तयार केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता निलेश पोपटराव पावरा वय 38 राहणार चांदसैल तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा आरोपी बनावट देशी दारू तयार करताना आढळून आला। आरोपीकडून स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, झाकण लावण्याचे मशीन, रबर स्टिकर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले। कारवाई दरम्यान पोलिसांनी 435 लिटर स्पिरिट, 90 मिलीच्या टँगो पंचच्या 22,000 रिकाम्या बाटल्या, इलेक्ट्रिक सीलिंग मशीन, रबर स्टिकर, प्लास्टिक डबे व इतर साहित्य असा एकूण 3,10,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।